हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सो मित्रांनो, आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन मॅथ्स 1 चा थर्ड चॅप्टर सुरू केला होता. त्यातला आजची आपली प्रॅक्टिस सेट आहे ती म्हणजे आहे 3.2. आता प्रॅक्टिस सेट 3.2 च्या आधी जो आहे आपल्याला एक व्हेरी इम्पॉर्टंट असा एपी चा फॉर्म्युला शिकायचा आहे आणि तो फॉर्म्युला म्हणजे राहणार आहे आपला टी चा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला? टी चा. आता हा टी चा फॉर्म्युला म्हणजे काय होते तर बघा. आता सगळ्यात पहिले आपण त्या दिवशी शिकलो होतो का टी वन म्हणजेच होते आपला ए. टी वन म्हणजे काय होते आपला ए. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो टी टू म्हणजे होते आपला ए प्लस डी. म्हणजे याला म्हणू शकतो आपण टी1 प्लस डी. याला काय म्हणू शकतो आपण? टी1 प्लस डी. टी3 म्हणजे काय होत होता आपला तर तो होता आपला टी2 प्लस डी. टी4 म्हणजे काय होता आपला तर तो होता आपला टी3 प्लस डी. आता बघा, जेव्हा आपल्याला दोन काढायचा आहे टू काढायचा आहे तर 1 प्लस डी लिहिलो. 3 काढायचा आहे तर 2 प्लस डी लिहिलो. 4 काढायचा आहे तर 3 प्लस डी लिहिलो. तशाच प्रकारे आपल्याला 5 काढायचा असेल तर आपण लिहिणार आहोत 4 प्लस डी. म्हणजे 5 काढायचा आहे तर 4 प्लस डी म्हणजे टी4 प्लस डी. आता बघा, चांगला लक्ष द्या. टी1 म्हणजेच होते आपला ए. मग इथे लिहू शकतो आपण ए प्लस डी. काय लिहू शकतो इथं आपण? ए प्लस डी. याला दुसऱ्या मी कलर मध्ये लिहून घेतो, ए प्लस डी इज इक्वल टू टी2 म्हणजे काय आहे? टी2 ची व्हॅल्यू आहे आपली ए प्लस डी. म्हणजेच आपण लिहू शकतो या टी2 च्या जागी ए प्लस डी अजून एक डी आहे. म्हणजे इथे लिहू शकतो मी ए प्लस टू डी. काय लिहू शकतो मी? ए प्लस टू डी. पहा, लक्ष द्या फॉर्म्युला आपला कसा बनणार आहे. टी3, आता टी3 ची व्हॅल्यू आली माझ्याकडे ए प्लस टू डी. मग टी3 च्या जागी लिहितो मी ए प्लस टू डी आणि अजून एक आहे आपला डी. 2d प्लस डी म्हणजे काय होते? 3d. म्हणजे हा होईल आपला ए प्लस 3d. आता पहा, चांगला लक्ष द्या. टी2 म्हणजे होते ए प्लस डी. इथं काही नाही म्हणजे काय राहते? 1d. टी3 म्हणजे होते ए प्लस 2d. टी4 म्हणजे होते ए प्लस 3d. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 4 काढायचा आहे तर ए प्लस 3d लिहितो मी. 3 काढायचा आहे तर ए प्लस 2d लिहितो मी. तर 5 काढायचा असेल तर ए प्लस 4d लिहीन मी. टी6 काढायचा असेल तर ए प्लस 5d लिहीन मी. टी7 काढायचा असेल तर ए प्लस 6d लिहीन मी. म्हणजे मी करत का याच्यामध्ये 6 काढायचा आहे तर 5d. म्हणजे काय करणार आहोत मी? याचाच अर्थ आहे ए प्लस 5 ला कसा लिहू शकतो मी? 6 मायनस 1 इंटू डी. 6 मायनस 1 लिहू शकतो. बघा, आता थोडासा समजून घ्या. एकदा मी परत लिहून घेतो. टी थ्री म्हणजे काय लिहिलो होतो? ए प्लस 2d. 2d म्हणजेच काय होत आहे आपला? टी3 काढायचा आहे तर इथे लिहितो मी 3 मायनस 1. टी4 काढायचा आहे तर मी लिहितो ए प्लस 4 मायनस 1. टी5 काढायचा आहे तर मी लिहितो ए प्लस 5 मायनस 1. आता हा एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. 4 काढायचा आहे तर 4 मायनस 1. 3 काढायचा आहे तर 3 मायनस 1. 5 काढायचा आहे तर 5 मायनस 1. तशाच प्रकारे समजा का मला एन नंबर कोणता तरी समोर जाऊन 1000, 2000, 5 लाख, 10 लाख वा एन वाला नंबर, एन म्हणजे होती कितीतरी वा नंबर, कितवा तरी नंबर, तो काढायचा आहे तर मी लिहितो इथं ए प्लस. पहा, आता 5 होता तर 5 मायनस 1. 4 होता तर 4 मायनस 1. 3 होता तर 3 मायनस 1. आता एन आहे तर मग इथं का लिहितो मी? एन मायनस 1. का लिहिणार आहोत मी इथं आता? एन मायनस 1. आणि हा डी तर आपला भाऊ आहेच इथं. मग आपला फॉर्म्युला बनला टी1 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी1 इज इक्वल टू का फॉर्म्युला बनला आपला? ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता कधी पण लक्षात ठेवा, आपल्या या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी 4 गोष्टी राहणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे टीएन. याला म्हणतो आपण nth टर्म. का म्हणणार याला आपण? nth टर्म. ए म्हणजे होते आपला फर्स्ट टर्म. कोणता टर्म? फर्स्ट टर्म. एन म्हणजे होते नंबर ऑफ टर्म. नंबर ऑफ टर्म सांगतो मी, पूर्ण याला डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो. आणि डी म्हणजे होते आपला कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स. ओके. आता हा फर्स्ट टर्म आणि डी हा तर एकदम इझी आहे. याच्या आधी पण आपण शिकलो होतो. फर्स्ट टर्म म्हणजे होते पहिला वाला टर्म. कॉमन डिफरन्स डी म्हणजे टी2 मायनस टी1, टी3 मायनस टी2, टी4 मायनस टी3 असं आपल्याला मायनस करायचा आहे. तो जर व्हिडिओ नाही बघितले असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आधी बघून घ्या. आता दोन राहिले आपले टीएन आणि एन. आता लक्षात ठेवा, एन म्हणजे कितवा टर्म. कितवा टर्म. आता जसा मी लिहिलो 2, 4, 6, 8, 10, 12. आता हा जो 10 आहे हा कितवा टर्म आहे? तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. कितवा टर्म आहे हा? पाचवा टर्म. मग हे 5 जी झाली हे झाली आपली एन ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू झाली? ही एन ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर टी एन. आता पहा, हे व्हॅल्यू एन वाली व्हॅल्यू कोणती आहे? तर हे 10 आहे. मग हे जे 10 आहे, हे जे 10 आहे हे झाली आपली टीएन ची व्हॅल्यू. हे कोणाची व्हॅल्यू झाली? टीएन ची व्हॅल्यू. जो नंबर आहे तो का आपली टीएन ची व्हॅल्यू. कितवा नंबर आहे?
कितवा म्हणजे काय होते आपली एन ची व्हॅल्यू. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी पूर्ण एकदम इझी आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा एवढा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण सरळ सरळ सुरू करू याची प्रॅक्टिस सेट 3.2. या प्रॅक्टिस सेटला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत. पार्ट 1 आणि पार्ट 2. 10 टोटल क्वेश्चन आहे. सगळेचे सगळे आपण क्वेश्चन घेणार आहोत. पहा मग आता फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते, राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस. आता हा तर एकदम इझी क्वेश्चन राहणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, फिल इन द ब्लँक्स. ब्लँक मध्ये फिल करायचं आहे. फिल इन द ब्लँक्स. ओके. आता बघा हियर फर्स्ट टर्म, इथं पहिला टर्म काय आपला 1, T1 ची व्हॅल्यू बी काय 1, T2 ची व्हॅल्यू दुसरा टर्म काय आपला 8, थर्ड टर्म काय आपला 15, T2 मायनस T1, T2 किती आहे 8, T1 किती आहे 1 म्हणजे हा शे 1, 8 मायनस 1 शे 1, T3 किती आहे 15, T2 किती आहे 8, 15 मायनस 8 शे 1 म्हणजे D ची व्हॅल्यू शे 1. तशाच प्रकारे इथंही काढायचं आहे, तशाच प्रकारे इथंही काढायचं आहे, तशाच प्रकारे इथंही काढायचं आहे. आता हे जर एवढे तुम्ही जर नाही करू शकले तर का सांगायचं, आता तरी पण देतो करू. 3, T2 ची व्हॅल्यू 6, 9, 12 इथले पाहूनच इथं लिहायचं आहे. T2 मायनस T1 डायरेक्ट काढा म्हणताय पहा. 6 मायनस 3 3, 9 मायनस 6 3, 12 म्हणजेच हा किती आला आपली D ची व्हॅल्यू 3. झाला दुसरा क्वेश्चन. आता पाहू आपण तिसरा क्वेश्चन हा वाला. T3 ची व्हॅल्यू म्हणते पहा डायरेक्ट आता. T3 फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे हा आहे मायनस 13, T2 हा सेकंड मायनस 8, T4 हा मायनस 18. इकडे तिकडे विचारले आहे पहा, घाबराचं काही कारण नाही, फक्त इकडे तिकडे विचारले आहे तुम्हाला. त्यानंतर T1 मायनस 3, T2 मायनस T1. आता पहा हा थोडासा कॅल्क्युलेशन करून पाहू. T2 मायनस T1 हा T2 मायनस T1 म्हणजे मायनस 8 मायनस ऑफ मायनस 3, मायनस 8 मायनस मायनस प्लस 3 म्हणजे हा काय होईल आपला मायनस 5. इथं लिहितो मी मायनस 5. डोळे झाकून लिहून टाका, इथं पण मायनस 5. ए ची व्हॅल्यू म्हणजे T1 ची व्हॅल्यू येते मायनस 3, डी ची व्हॅल्यू येते मायनस 5. बस अशा प्रकारचा हा जो आहे आपला हा आन्सर झाला. त्यानंतर आपण पाहणार आहोत आता नेक्स्ट वाला क्वेश्चन, खतरनाक क्वेश्चन. पहा मग आता हा आहे आपला 70, हा आहे आपला 60, हा आहे आपला 50. काय खतरनाक ना, मजाक केलो. ए ची व्हॅल्यू काय 70, डी ची व्हॅल्यू 60 मायनस 70 मायनस 10. बस संपला. हा होता आपला अशा प्रकारचा छोटासा नन्नाचा प्यारा हा फर्स्ट क्वेश्चन. याचा जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण बघू सेकंड वाला क्वेश्चन. आता पहा, आता बड्या टर्म सेकंड वाला क्वेश्चन चालू होता आपला. इथून आपले मेन क्वेश्चन्स आहेत. मेन थोडासा बडा हो जा. दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना? ओके. बघा आता, डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी, सो फाइंड द 20 टर्म. आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिले डिसाइड करायचं आहे का एपी आहे का नाही. जर असेल एपी तर मग तुम्हाला 20 टर्म काढायचा आहे. जेव्हा आपण असा क्वेश्चन येते का डिसाइड करा ना 20th टर्म काढा, तर मग तो राहतेच एपी. मग आता लिहून घेऊ. गिवन प्रोग्रेशन इज, कोणता गिवन प्रोग्रेशन आहे, -12, -5, 2, 9, 16, 23, 30. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलाय. हियर फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -12, सेकंड टर्म T2 इज इक्वल टू -5, थर्ड टर्म T3 इज इक्वल टू 2, फोर्थ टर्म T4 इज इक्वल टू 9. आता इथं T2 मायनस T1, T2 काय -5 मायनस T1 काय -12, -5 मायनस मायनस प्लस 12 म्हणजे काय आला आपला हा +7. तशाच प्रकारे याच्यातून हा मायनस करू. याच्या आधी पण आपण हेच सगळं काय केलं. T3 मायनस T2, T3 काय आपला 2 मायनस -5, 2 प्लस 5 म्हणजे आला आपला 7. मग इथून आपली D ची व्हॅल्यू आली 7, D इज इक्वल टू 7. मग इथं लिहून घेऊ, देअरफॉर कॉमन डिफरन्स is same. Therefore, this sequence is an AP. हा हमारा AP है, ये हमारा AP है. पहा मग आता नेक्स्ट. अरे तू कुठून आलास? सबसे पहिले मी आया. आता याच्यात तुम्हाला काय करायचं आहे पहा. आता काय म्हणते 20th टर्म म्हणजे काय होते पहा. 20th म्हणजे 20, T20 ची व्हॅल्यू काढायची आहे.
T20 म्हणजे काय होते, एन ची व्हॅल्यू 20. लक्षात ठेवा 20th टर्म म्हणजे काय होतं T20 आणि T20 म्हणजे एन ची व्हॅल्यू किती आहे 20. आता बघा नाव आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आपल्याकडे पहा ए ची व्हॅल्यू आहे -12, डी ची व्हॅल्यू आहे 7, एन ची व्हॅल्यू आहे 20, T20 ची व्हॅल्यू काढायची आहे. पुट करून हा टी आहे जसाच्या तसा. लक्ष द्या चांगला, एन च्या जागी काय ठेवायचं आपल्याला 20. जिथं जिथं एन दिसल तिथं तिथं 20 ठेवतो. इथं एन दिसला म्हणजे इथं लिहितो मी 20. ए ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं -12, इथं लिहितो मी -12. एन दिसला म्हणजे 20 लिहिलो, सॉरी इथं प्लस आहे प्लस. एन दिसला म्हणजे मी 20 लिहिलो -1. डी दिसला म्हणजे काय लिहिलो मी इथं 7, इथं लिहितो मी 7 इज इक्वल टू -12 प्लस हा किती होईल 19 इंटू 7. -12 प्लस 19 इंटू 7. 19 इंटू 7 किती होते, 19चं टेबल येत नसेल तर करून पहा. 19 इंटू 7 133. 133 मधून 12 गेले, 2 गेले तर आले 31 म्हणजे 121. तर T20 ची व्हॅल्यू आली आपली 121. हाच होता आपला 20th टर्म. इथं लिहून घेऊ देअरफॉर 20th टर्म ऑफ एन AP इज 121. अशा प्रकारचा हा जो आहे आपला सेकंड क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तुम्ही तर पटकन काढून घ्या. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट थर्ड वाला क्वेश्चन. थर्ड वाला पहा, गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता इथं अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हणते म्हणजे डी ची व्हॅल्यू एकदम छोटीशी काढा. दी सिक्वेन्सेस एपी वगैरे लिहायची काही गरज नाही कारण की हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेच म्हणते. फाइंड 24th टर्म, याच्यामध्ये 24th टर्म काढा म्हणते. आता अशा टाइपचे 20th टर्म, 24th टर्म, 27th टर्म, 19th टर्म अशा प्रकारचे क्वेश्चन येण्याचे भरपूर जास्त चान्सेस आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे 20th टर्म किंवा हा टर्म काढायचा. टर्म काढा म्हणून क्वेश्चन जो आहे तो 100%, 101% तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये BOARD बोर्ड 2026 याच्यामध्ये 100% टर्म काढा. 20 टर्म राहील, 19th टर्म राहील, 24th टर्म राहील किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन 100% येणार आहे. त्याच्यामुळे चांगलं लक्ष द्या. आतापासून सांगत आहोत 100%. टी शर्ट पाहून टाका. याच टी शर्टवर मी नंतर आता जेव्हा जेव्हा तुमचा बोर्डचा पेपर होईल तेव्हा हाच व्हिडिओ मी रिपीट करणार आहोत. 100% येणार आहे म्हणजे येणार आहे, लिहून ठेवा. अशा टाइपचे क्वेश्चन पहा. मग आता प्रोग्रेशन काय इथं लिहून घेऊ. गिवन एपी इज काय पहा बरं 12, 16, 20, 24 ... आता हियर याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे. T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 12, T2 इज इक्वल टू 16, T3 इज इक्वल टू 20, T4 इज इक्वल टू 24. Therefore, T2 minus T1 is equal to 16 minus 12 is equal to 4. डायरेक्ट तुम्ही D is equal to 4 लिहू शकता. 2-3 काढायची काही गरज नाही बिकॉज हा AP आहे असं ऑलरेडी दिला आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे 24th टर्म. Therefore, 24th टर्म म्हणजे काय होते T24 is equal to what? 24th म्हणजे T24. तर मग N ची व्हॅल्यू किती येईल आपली 24. आता याच्या आधीच्या क्वेश्चन सारखाच नाव फॉर्म्युला काय आपल्याकडे Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn च्या जागी काय लिहायचं आपल्याला 24 प्लस a म्हणजे काय आपला 12. a म्हणजे काय आपला 12. इथं लिहितो मी T24 is equal to 12 प्लस n म्हणजे काय आपला 24 minus 1 into d ची व्हॅल्यू काय आपली 4. 12 प्लस 23 into 4. 12 प्लस 23 4 जा 4 3 12 6 72. आय थिंक 72 करून बघू. येत नसेल फालतू चुकलं नाही पाहिजे. 23 into 4 हा बरोबर आहे 20 सॉरी हा 20 चे 80 आणि 12 92 92 बरोबर आहे. पहा बरं झालं करून पाहिलो. मग आता 92 प्लस 12 94 आणि हा येईल आपला 104. मग हे आली आपली T24. आता तुम्ही असे नको म्हणा का सर आमच्या बोर्ड मध्ये थोडीच कॅल्क्युलेटर आलं आहे. अरे बाबू करून पाहायचं आहे तुम्हाला. मल्टिप्लिकेशन आपला फास्ट व्हिडिओ चालला पाहिजे म्हणून मी सांगत आहोत. नाही तर तुम्ही एक तर कमेंट नाही करत. मग हा जो आहे 24th टर्म मग लिहून घ्या. देअरफॉर 24th टर्म ऑफ एन AP इज 104.
किती येईल आपला आन्सर हा 104. हा झाला आपला थर्ड क्वेश्चन. पटकन स्क्रीनशॉट याचा काढून घ्या. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट फोर्थ वाला क्वेश्चन. हा वाला पहा, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. भरपूर साऱ्या वेळेस बोर्ड मध्ये आला क्वेश्चन आहे हा, त्याच्यामुळे याला चांगल्या प्रकारे करायचं आहे. फाइंड द 90 टर्म. 90 टर्म इथं का लिहू आपण, याच्या पहिलेच्या सारखाच लिहून पहा. गिवन एपी इज, का गिवन एपी आहे पहा बरं, 7 13 19 25 डॉट डॉट डॉट. इथं सेम लिहून घेऊन आपण T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 7, T2 13 हा 19 हा 25. आता इथं T2 मायनस T1 काढून घेऊ अजून एक वेळा. 13 मायनस 7, 13 मायनस 7 म्हणजे किती येईल आपला आता 6. डी ची व्हॅल्यू किती आली आपली 6. का काढायचं आहे 90 टर्म. नाईन्टीन टर्म म्हणजे काय होते T19 म्हणजे n ची व्हॅल्यू किती 90. पुट करा या सेम फॉर्म्युल्यामध्ये. पहा मग आता Tn n ची व्हॅल्यू 19. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, चांगल्या प्रकारे करायचा आहे. पहा मग आता 19 टर्म इज इक्वल टू A प्लस 19 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे 6. ए ची व्हॅल्यू देऊ ना तुम्हाला. ए ची व्हॅल्यू काय, ए ची व्हॅल्यू काय 7. इथं 7 पुट करून टाकून 7 प्लस 18 इंटू 6. 18 इंटू 6 किती, 7 प्लस 18 इंटू 6, 18 इंटू 6 20 छक्क 120, 120 मायनस 12 108, 108. आय थिंक 108 पाहून घेऊ एक वेळा. 18 इंटू 6 108, एकदम बरोबर आहे 108. जर ऍडिशन कराल तर किती येईल 115. T19 is equal to 115. Therefore, 19th term of an AP is 115. अशा प्रकारचा जो आहे आपला हा आन्सर आहे फोर्थ वाल्या क्वेश्चनचा. ओके, एकदम इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर पाहू आपण फिफ्थ वाला क्वेश्चन. फाइंड द 27th टर्म. पहा आता अशा प्रकारचे क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. 2 मार्क फिक्स आहे तुमचे याच्यात, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे करायचं आहे. गिवन एपी इज 9 4 -1 -6 -11 डॉट डॉट डॉट. पुन्हा एक वेळा तसंच लिहून T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 9 4 -1 -6. इथं पुन्हा एक वेळा काढून घेऊन 4 -9 4 -9 -5. आता डी ची व्हॅल्यू किती आली आपली -5. सेम फॉर्म्युला पण थोडंसं इथं चेंज करायचं आपल्याला. टी का काढायचा आता 27. T27 is equal to question mark. Therefore, n is equal to 27. ओके, फॉर्म्युला तोच पुट करा. n ची व्हॅल्यू 27, जिथं जिथं n दिसतं तिथं तिथं 27. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9 प्लस n म्हणजे 27 मायनस 1 इंटू d म्हणजे -5. 9 प्लस हा किती होते आपला 26 इंटू -5. 26 इंटू 5 26 इंटू 5. पहा आता करून पाहून पहिले मग आन्सर देऊ. हा बरोबर येते का नाही पाहून. 25 5 125 125 130 आलं पाहिजे. 130 एकदम बरोबर. 9 पण आता प्लस इंटू मायनस -130 म्हणजे हा येईल आपला -121. T27 ची व्हॅल्यू आली -121. बरोबर आहे ना. -9 -121. Therefore हे कोणती व्हॅल्यू आपली 27th टर्म ऑफ एन AP इज -121. पहा ना मायनस मायनस वाढत जात आहे म्हणजे हा मायनस वाला. अशा प्रकारचा आपला हा फिफ्थ वाला क्वेश्चन. इथपर्यंत तुम्ही पटकन आता याचा स्क्रीनशॉट जो आहे तो काढून घ्या. आता हे आपले 5 क्वेश्चन झाले एकदम इझी वाले. याच्यानंतर थोडेसे डिफिकल्ट डिफरंट लेवलचे थोडेसे हायर लेवलचे क्वेश्चन आहे 5th पासून तर 10th पर्यंतचे. त्याचा जो व्हिडिओ आहे तो जो आहे तुम्ही नेक्स्ट उद्याला तुम्हाला बघायला मिळेल पार्ट 2 मध्ये या प्रॅक्टिस सेट 3.2 चा. उद्याच तुमच्यासाठी हा व्हिडिओ येऊन जाईल. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत थँक्यू सो मच.